नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 4 भौमितिक रचना मधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 हा सोडून घेणार आहोत. प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडा. मधील प्रश्न पहिला आहे, वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या टिंब असते. यामध्ये पर्याय दिलेला आहे, ए मध्ये 3, बी मध्ये 2, सी मध्ये 1 आणि डी मध्ये 0. आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जर एखादा बिंदू वर्तुळावर जर असेल, म्हणजे हे वर्तुळ आहे आणि वर्तुळावर जर बिंदू असेल तर यातून आपल्याला एकच स्पर्शिका काढता येते. आणि दिलेला बिंदू वर्तुळाच्या बाहेर असेल तर या ठिकाणी आपल्याला वर्तुळाला 2 स्पर्शिका खंड काढता येतात. आता प्रश्न दिल्याप्रमाणे वर्तुळावर बिंदू आहे, म्हणजे यातून आपल्याला स्पर्शिका खंड इथे एक काढता येईल, म्हणजे इथे पर्याय क्रमांक सी निवडता येईल. तर इथे उत्तरामध्ये उत्तर सी पर्यायी 1. प्रश्न दुसरा आहे, वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त टिंब स्पर्शिका काढता येतात. पर्याय ए आहे 2, पर्याय बी आहे 1, पर्याय सी आहे 1 आणि 1च आणि पर्याय डी आहे 0. आता इथे आपण पहिल्या प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे की वर्तुळावर बिंदू असेल तर एकच स्पर्शिका काढता येते आणि वर्तुळाच्या बाहेर बिंदू असेल तर 2 स्पर्शिका खंड काढता येतात. तर इथे वर्तुळाच्या जर बाहेर बिंदू असेल तर जास्तीत जास्त आपल्याला 2 स्पर्शिका खंड काढता येतील. तर इथे पर्याय क्रमांक ए हा येऊ शकेल. तर इथे उत्तर म्हणावं लागेल, उत्तर ए पर्याय आहे, त्याचं उत्तर 2. प्रश्न तिसरा आहे, जर त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर ए बी छेद पी क्यू बरोबर 7/5 तर टिंब. तर इथे पर्याय ए आहे, त्रिकोण ए बी सी मोठा असेल. पर्याय बी आहे, त्रिकोण पी क्यू आर मोठा असेल. पर्याय क्रमांक सी आहे, दोन्ही त्रिकोण समान असतील. आणि पर्याय क्रमांक डी आहे, निश्चित सांगता येणार नाही. आता यामध्ये जर 2 त्रिकोण जर समरूप असतील आणि त्यांच्या बाजूंचं प्रमाण दिलं असेल तर ए बीचं प्रमाण आहे 7 आणि पी क्यूचं प्रमाण आहे 5. तर इथे जर बाजूंच्या प्रमाणावरून पाहायला गेलं तर ए बीचं प्रमाण जास्त आहे आणि पी क्यूचं प्रमाण कमी आहे. तर इथे ए बीचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्रिकोण ए बी सी हा मोठा असणार आहे, म्हणून इथे पर्याय क्रमांक ए आपल्याला घ्यावा लागेल. तर इथं उत्तर म्हणावं लागेल, उत्तर ए आहे, त्रिकोण ए बी सी मोठा असेल. या पद्धतीने आपण ह्या रिकाम्या जागा भरू शकतो. प्रश्न दुसरा, केंद्र ओ असलेले 3.5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.7 सेमी अंतरावर बिंदू पी घ्या. पी बिंदूमधून वर्तुळाची स्पर्शिका काढा. आता पहिल्यांदा आपल्याला ओ केंद्र घ्यावं लागेल आणि 3.5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढावं लागेल. तर सुरुवातीला आपण इथे उत्तर म्हणूया. इथं कच्ची आकृती काढू शकता तुम्ही, इथे डायरेक्ट सुद्धा आकृती काढू शकता. इथे सुरुवातीला आपण ओ केंद्र घेऊया. आता ओ केंद्र घेतल्यानंतर आता ओ केंद्रापासून आपल्याला 3.5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढायचे आहे. पट्टी घ्यायची आहे, पट्टीमध्ये 3.5 सेमी त्रिज्या मोजायचे आहे. आता आपण 3.5 घेण्यासाठी इथे 3च्या नंतर इथे 5 मिलीमीटरची घरं घेऊया आपण. तर इथे 5 वर आपण लोखंडी टोक जुळवलेलं आहे आणि पेन्सिलचं टोक 0पर्यंत घेतलेलं आहे. 3.5 सेंटीमीटर त्रिज्या कंपासमध्ये घ्यायची आहे. आता आपल्याला ओ हे वर्तुळ केंद्र घ्यायचं आहे. तर ओ वर वर्तुळ केंद्र घेऊन 3.5 सेंटीमीटरचं वर्तुळ काढायचं आहे हलक्या हाताने. तर हे 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढलेलं आहे. वर्तुळ केंद्रापासून आपल्याला 5.7 सेंटीमीटर अंतरावर पी बिंदू घ्यायचा आहे. पट्टीने मोजून आपण केंद्रापासून 5.7 सेंटीमीटर अंतर घेऊया.
तर इथे शून्याला आपण वर्तुळ केंद्र जुळवलेलं आहे आणि 5.7 म्हणजे इथे 5 नंतर मिलीमीटरची 7 घरं, यानंतर 5.5, 5.6 आणि 5.7. तर अशा प्रकारे आपण हा पी बिंदू इथे येईल. तर हे जोडूया. हे 5.7 सेंटीमीटर अंतरावर हा पी बिंदू घेतलेला आहे. आता आपण इथे वर्तुळाची त्रिज्या जी आहे ती 3.5 सेंटीमीटर घेतली होती. त्यानंतर ओ केंद्रापासून पी बिंदूचे जे अंतर आहे ते 5.7 सेंटीमीटर घेतलेलं आहे. आता आपल्याला या पी बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे. स्पर्शिका काढताना आपल्याला दिलेला बिंदू वर्तुळाच्या बाहेर आहे. वर्तुळाच्या बाहेर हा पी बिंदू असल्यामुळे आपण ह्यातून स्पर्शिका कशी काढायची आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवा. आपण ओ पी हा जो रेषाखंड आहे 5.7 हा पहिल्यांदा याचा लंब दुभाजक काढायचा आहे. त्यासाठी पी वर लोखंडी टोक ठेवूया. तर पी वर लोखंडी टोक ठेवल्यानंतर या ओ पी हा जो रेषाखंड होता त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन याच्या वरच्या बाजूला एक कंस करायचा आहे आणि खालच्या बाजूला एक कंस करायचा. त्यानंतर हे अंतर न हलवता तुम्हाला ओ पीचा लंब दुभाजक काढताना पी वर ठेवलेला आहे. आता आपण ओ वर ठेवूया आणि याला छेदणारा कंस करूया. तर अशा प्रकारे आपल्याला दोन बिंदू मिळतील. हे आपण पट्टीने जोडूया. आता हा जो आहे तो या ओ पीचा लंब दुभाजक आहे. इथे एम बिंदू घेऊया. आता हा एम ठिकाणी ह्या ओ पी जो आहे तो दोन भागामध्ये दुभागले गेलेला आहे. आता आपल्याला एम हा जो बिंदू मिळालेला आहे तर हा या ठिकाणी ओ पीचा मध्य बिंदू आहे. तो लंब दुभाजकावर भेटलेला होता. तर ह्या एम वर लोखंडी टोक ठेवायचा आहे आणि ओ किंवा पी, ओ आणि पी मधून जाणारं वर्तुळ काढायचं आहे. तर ओ आणि पी मधून गेलं पाहिजे कारण तो त्याचा लंब दुभाजक आहे. तर एम ह्या बिंदू ठेवून हे दुसरं वर्तुळ काढलंय. हे दुसरं वर्तुळ जे आहे ते ओ आणि पी या दोघांमधून गेलं पाहिजे, वर्तुळ केंद्र आणि पी. आता हे ओ आणि पी मधून गेलेले जे वर्तुळ आहे ते पहिल्या वर्तुळाला कुठे छेदलेले आहे तिथे मार्किंग करूया आपण. तर या ठिकाणी एक छेदलेलं आहे, इथे एक छेदलेलं आहे. तर हे आपल्या पी मधून जाणाऱ्या स्पर्शिकांचे हे बिंदू मिळालेले आहेत. आपण पी बिंदूतून हे जोडूया. तर ह्या पहिला स्पर्शिका खंड मिळालेला आहे. याला आपण इथे ए हे नाव देऊया. त्यानंतर पी मधून हा दुसरा स्पर्शिका खंड मिळाला, इथे आपण बी नाव देऊया. आता ए पी हा स्पर्शिका खंड आणि पी बी हा स्पर्शखंड हे सारखे असणारे. वर्तुळाबाहेरील बिंदूतून काढलेले स्पर्शखंड सारखे असतात. जर ए पी हे अंतर तुम्ही मोजलं आणि पी बी हे अंतर जर मोजलं तर ते सारखं येईल. तर इथे ते मोजायला लावलं नाही. ए पी आणि पी बी याचं मोजमाप जर आपल्याला लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. इथं काही विचारलं नाही, पण इथे दोघांची लांबी सारखी येऊ शकते. तर इथे या पद्धतीने ही रचना करायची आहे. प्रश्न तिसरा, कोणतेही एक वर्तुळ काढा. त्यावर ए हा बिंदू घेऊन त्यामधून वर्तुळाची स्पर्शिका वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता काढा. इथं म्हणूया उत्तर. सुरुवातीला म्हणूया उत्तर. तर सुरुवातीला आपण ओ वर्तुळ केंद्र घेऊया. आता इथे वर्तुळाची त्रिज्या दिलेली नाही, अंदाजे तुम्ही घेऊ शकता. अंदाजे माप घेऊन आपण वर्तुळ पहिल्यांदा काढूया. अंदाजे त्रिज्या घेऊन वर्तुळ काढलेला आहे. त्यानंतर
इथे वर्तुळावर तुम्हाला कुठेही ए बिंदू घ्यायचा आहे. तर ह्या वर्तुळाचे जे बिंदू आहेत त्यावर कुठेही तुम्ही ए बिंदू घेऊ शकता. इथे साधारण मी इथे समोर घेतो. आता यामध्ये वर्तुळ केंद्राचा वापर करायचा नाही. जर वर्तुळ केंद्राचा वापर केला असता तर आपण ह्या ओ केंद्रातून ए बिंदू पुढे वाढवला असता आणि ए बिंदू ठेवून आपण याचा लंबदुभाजक काढला असता. त्यामध्ये वर्तुळावर बिंदू असेल आणि केंद्राचा वापर करायचा असेल तर कशा प्रकारे रचना करायची आपण ती शिकलो आहोत. आता आपल्याला ह्या केंद्राचा वापर करायचा नाही. केंद्राचा वापर न करता ए बिंदूतून स्पर्शिका कशी काढायची ती बघणार आहोत. त्यासाठी आपण या वर्तुळावर आणखी 2 बिंदू घेऊया. तर इथे आपण बी हा एक बिंदू घेतला आणि सी हा एक बिंदू घेतला. तर आणखी 2 बिंदू घेतलेले आहेत. तर हे आपण जोडूया. तर हा पहिल्यांदा ए बी जोडला आहे. त्यानंतर हा बी सी जोडूया. त्यानंतर हा ए सी जोडूया. अशा प्रकारे हा त्रिकोण ए बी सी तयार झालेला आहे. आता आपल्याला इथे गुणधर्म असा वापरायचा आहे. जर हा ए बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायची असेल तर सी बिंदू जो आहे तर त्या समोर येणारा जो ए बी कंस आहे तर ए बी कंसाचं जेवढं माप आहे तर त्याच्या निम्म या सी कोणाचं असणार आहे. तर हा सी कोण तुम्ही घेऊ शकता. तर सी कोणाचं आपण जर वापर केला तर याच्या इतकंच जर कोण हा ए ठिकाणी केला तर हे एकाच कंसामध्ये कोण येतील. तर स्पर्शिका छेदिकेमुळे आणि आंतरलिखित कोन तर ह्या गुणधर्मानुसार या ठिकाणी स्पर्शिका काढता येईल. तर ती कशी काढायची ती बघूया आपण. तर पहिल्यांदा आपण हा सी कोन जेवढा आहे तेवढा पहिल्यांदा मोजूया. तर इथे सी कोणा इतकाच कोन जर ए ठिकाणी घ्यायचा असेल तर ह्या आणि सी या ठिकाणी जो कोन झालेला आहे त्याच्यावर अंदाजे माप घेऊन असा कंस करायचा आहे. आता हे अंतर न हलवता तुम्हाला ए वर ठेवायचं आहे आणि या ठिकाणी हा एक कंस करायचा आहे. ह्या सी ठिकाणी जसा जेवढं माप घेतलं होतं तेवढंच आपण ए ठिकाणी घेतलेलं आहे. आता या सी मधला जो कोन आहे त्याचं माप मोजायचं आहे. तर हे जे माप आहे तेवढंच माप आपल्याला या ठिकाणी ए पासून जो कोन घेतला होता आपण त्याच्यावर कंस करायचा आहे. अशा प्रकारे आपण सी कोन जेवढा आहे तेवढाच या ठिकाणी हा ए घेतलेला आहे. त्यासाठी इथून जे माप जे आहे सी कोनामधलं माप हे इथं घेतले आहे. इथं बिंदू मिळालेला आहे आणि आपण तो ए ठिकाणी जोडूया. अशा प्रकारे आपण या ए बिंदूतून ही स्पर्शिका काढलेली आहे. तर स्पर्शिका आणि ही छेदिकामुळे झालेला हा जो कोन आहे तर हा कोन ए कोन आणि हा सी कोन आपण हा सारखा घेतलेला आहे. तर हा इथं तुम्ही बिंदू घेऊ शकता एम. तर एम ए ही आपण स्पर्शिका काढलेली आहे. तर अशा प्रकारे बी ए एम या स्पर्शिका छेदिकेमुळे झालेला जो कोन आहे तो कोन ए बी कंसाला खंडित करतो आणि सी कोन सुद्धा ए बी कंसाला खंडित करतो. तर एकाच कंसाला खंडित जर कोन करत असतील तर ही स्पर्शिका होईल. अशा प्रकारे हा गुणधर्म आपण इथे वापर करून स्पर्शिका काढू शकतो. प्रश्न 4 आहे. 6.4 सेमी व्यासाचे वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून व्यासा एवढा अंतरावर बिंदू आर घ्या. या बिंदूतून वर्तुळाच्या स्पर्शिका काढा. आता सुरुवातीला आपल्याला 6.4 सेमी व्यासाचे वर्तुळ काढावं लागेल. सुरुवातीला म्हणूया रचना किंवा उत्तर. आता ही रचना करताना आपण 6.4
तर इथं हा 0 आहे, तर 6.4, तर 6च्या नंतर मिलीमीटरची 4 घरं. तर इथे हे बिंदू आपण पहिल्यांदा निश्चित केले आणि 6.4, तर इथे नाव काय दिलेलं नाही, तर आपण AB असं नाव घेऊया. A आणि B. हा AB जो आहे तो 6.4 सेमी घेतलेला आहे. AB हा व्यास बनवायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी ABचा लंबदुभाजक काढावा लागेल, म्हणजे याचे 2 भाग होतील, म्हणजे आपल्याला केंद्र भेटेल. तर सुरुवातीला आपण ABचा लंबदुभाजक काढूया. तर त्यासाठी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे आणि ABच्या वरच्या बाजूने एक कंस आणि खालच्या बाजूने एक कंस. आता हे अंतर हलवायचं नाही, तुम्हाला A वर ठेवायचं आहे आणि त्याच्यावर कंस करायचे आहेत, म्हणजे आपल्याला 2 बिंदू मिळतील. आता आपण हे जे 2 बिंदू मिळालेले आहेत त्याला मार्किंग करूया. आता हे आपण जोडूया. अशा प्रकारे याचा आपण लंबदुभाजक बिंदू अशा प्रकारे लंबदुभाजक घेतलेला आहे. इथं आपल्याला O बिंदू वर्तुळाचे केंद्र भेटेल, तर हा व्यास होईल. आता आपण O केंद्रातून वर्तुळ पहिल्यांदा काढूया. O वर्तुळ केंद्र भेटलेले आहे आपल्याला. आता ह्या O वर्तुळ केंद्रावर लोखंडी टोक ठेवून हा जर AB व्यास बनवायचा असेल तर इथे A आणि B मधून जाणारं आपल्याला वर्तुळ, A आणि B मधून बरोबर गेलं पाहिजे वर्तुळ, तेव्हा हा AB हा व्यास होईल. तर अशा प्रकारे आपण AB ला व्यास बनवलेला आहे. याच्या पुढची रचना अशी आहे की वर्तुळ केंद्रापासून व्यासा एवढे म्हणजे 6.4 एवढं अंतर आपल्याला घ्यायचं आहे वर्तुळ केंद्रापासून. आता वर्तुळ केंद्रापासून 6.4 म्हणजे इथे 6.4 इथे बिंदू मार्किंग केला आणि वर्तुळ केंद्रापासून आपण 6.4 वर बिंदू आणूया. तर बिंदू R घ्यायचा आहे. तर ह्या वर्तुळ केंद्रापासून परत व्यासा एवढंच म्हणजे 6.4 इतकं अंतर पुढे घेऊन हा R बिंदू मिळेल. आता या R बिंदूतून आपल्याला वर्तुळाच्या स्पर्शिका काढायच्या आहेत. R हा बिंदू आपल्याला मिळालेला आहे, तो वर्तुळाच्या बाहेर आहे. या वर्तुळाच्या बाहेर जर बिंदू असेल तर वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शखंड काढता येतात. तर ते कसे काढायचे, तर ह्या O केंद्रापासून आपण R पर्यंतचे जे अंतर आहे 6.4 त्याचा लंबदुभाजक काढायचा आहे. तर आपण R वर लोखंडी टोक ठेवायचं आहे आणि ओच्या अलीकडे निम्म्यापेक्षा जास्त अंदाजे अंतर घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने एक कंस करायचा आहे आणि खालच्या बाजूने एक कंस करायचा आहे. अंतर हे न हलवता आपल्याला आता O वर ठेवायचं आहे आणि याला जोडणारा कंस करायचा आहे. आता आपल्याला हे जे 2 बिंदू मिळालेले आहेत हे जोडूया आपण. तर हा लंबदुभाजक जोडल्यानंतर B मधून जाणारी ही रेषा मिळालेली आहे. तर इथे B वर आपल्याला लोखंडी टोक ठेवायचं आहे आणि O पर्यंत अंतर घ्यायचं आहे. या O मधून जाणारं आणि O आणि R मधून जाणारं दुसरं वर्तुळ आपण काढायचं आहे. O आणि R मधून जाणारं दुसरं वर्तुळ काढायचं आहे. हे जे वर्तुळ आहे O आणि R या दोघांमधून गेलं पाहिजे. आता हे जे दुसरं वर्तुळ आहे ते पहिल्या वर्तुळाला जिथं छेदेल ते बिंदू आपण मार्किंग करूया आणि हे जोडले की आपल्याला R बिंदूतून स्पर्शिका मिळतील. R बिंदूतून जाणारी ही पहिली स्पर्शिका मिळेल आपल्याला. तर इथे M नाव द्या आणि ही दुसरी स्पर्शिका मिळेल.
इथे एन नाव द्या. तर अशा प्रकारे MR आणि NR या R बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंड तुम्ही मोजल्या त्या दोन्ही सारखे येतील, MR आणि NR, कारण त्या वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड आहेत. हे दोन्ही स्पर्शिका खंड सारखे येणार आहे, ते मोजून तुम्ही कमेंट्समध्ये किती आले ते लिहू शकता. तर अशा प्रकारे ही रचना तुम्ही काढू शकता. प्रश्न 5वा, केंद्र P असलेले वर्तुळ काढा. 100 अंश मापाचा एक लघुकंस AB काढा. बिंदू A व बिंदू B मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. याची तुम्ही कच्ची आकृती काढायची असेल तर काढू शकता किंवा पक्की आकृती सुद्धा डायरेक्ट काढू शकता. इथं म्हणूया रचना. सुरुवातीला आपण P केंद्र घेऊया. इथे P हे केंद्र घेतलेलं आहे. P हे वर्तुळ केंद्र घेतलेलं आहे. आता आपल्याला वर्तुळाची त्रिज्या दिलेली नाही, इथे अंदाजे तुम्ही वर्तुळाची त्रिज्या घेऊ शकता. इथे दिली नाही म्हणून अंदाजे वर्तुळ त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढूया P केंद्रातून. तर इथे अंदाजे माप घेऊन आपण P केंद्रातून जाणारं वर्तुळ काढलेलं आहे. आता इथं मुख्य भाग काय आहे, तर इथे P जे वर्तुळ केंद्र आहे याच्यावर आपल्याला 100 अंशाचा AB हा लघुकंस घ्यायचा आहे. केंद्रीय कोन त्याच्या संगत कंसाशी एकरूप असतो. तर केंद्रीय कोन जर आपण 100 अंशाचा घेतला तर इथे AB हा कंस आपल्याला 100 अंशाचा मिळू शकेल. त्यासाठी आपण यातली कोनाची पहिली एक बाजू जोडूया. तर इथे P पासून कोनाची एक बाजू काढली तर इथे आपल्याला AB कंस घ्यायचा आहे. तर इथे पहिल्यांदा आपण A हा बिंदू घेतलेला आहे. A हा पहिला बिंदू मिळालेला आहे. तर B हा बिंदू मिळवण्यासाठी आपल्याला इथे केंद्रीय कोन जो आहे तो 100 अंशाचा घ्यायचा आहे. तर इथे P वर कोनमापकाचा केंद्रबिंदू ठेवून तुम्हाला 100 अंशाचा कोन मोजायचा आहे. या PA ला तुम्ही कोनमापकाचा अर्धा भाग जो आहे तो जुळवायचा आहे आणि P केंद्राला हा जो कोनमापकाचा केंद्रबिंदू जुळवलेला आहे आणि PA जे आहे ती कोनमापकाच्या अर्ध्या भागाला जुळवलेला आहे. तर इथे हा 0 आहे. शून्यापासून आपण सुरुवात करूया. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. तर ह्या शून्यापासून हा 100 येतो. तर इथे तो व्यवस्थित लक्षात ठेवा. तर ह्या शून्यापासून तुम्हाला घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 100 अंशाचा कोन भेटलेला आहे. तर हा जो बिंदू मिळालेला आहे तो आपण पुढे वाढवूया. तर इथे हा B मिळेल. तर हा केंद्रीय कोन जो आहे तो आपण 100 अंशाचा घेतला आहे. म्हणजे हा समोरचा जो कंस आहे त्याचा AB कंस हा सुद्धा 100 अंशाचा येईल. आता इथं मुख्य भाग जो आहे तो A आणि B ह्या बिंदूतून आपल्याला स्पर्शिका खंड काढायचे आहेत. तर A हा वर्तुळावर बिंदू असेल आणि वर्तुळ केंद्राचा जर वापर करायचा असेल तर ह्या A बिंदूतून स्पर्शिका कशी काढायची ती व्यवस्थित बघा. तर इथं A ह्या बिंदूवर आपण लोखंडी टोक ठेवायचे. त्याच्या वरच्या बाजूने जेवढं अंतर आहे तेवढंच न हलवता खालच्या बाजूने घ्या. तर इथे हे जे अंतर मिळालेलं आहे A च्या वरच्या बाजूने जेवढं अंतर आहे त्याला X इथं नाव द्या आणि इथे Y आहे. तर A च्या दोन्ही बाजूनी समान अंतर घेतलेलं आहे. तर हा XY जो रेषाखंड मिळालेला आहे, XY हा जो रेषाखंड मिळालेला आहे त्याचा आपल्याला लंबदुभाजक काढायचा आहे. जर वर्तुळावर बिंदू असेल तर या पद्धतीने तुम्हाला स्पर्शिका काढता येते. तर इथे Y वर लोखंडी टोक ठेवूया आणि हे जो XY आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूनी आणि वरच्या बाजूनी कंस करायचे आहे. आता अंतर न हलवता तुम्ही X वर ठेवायचं आहे. X वर लोखंडी टोक ठेवलं आणि याला जोडणारे आपण कंस करूया. अंतर हलू द्यायचं नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला A बिंदूतून स्पर्शिका मिळेल. तर हे बिंदू जर आपण जोडले
तर पहिली स्पर्शिका आपल्याला ए बिंदूतून जाणारी स्पर्शिका भेटेल. हे तिन्ही बिंदू एका रेषेमध्ये आले पाहिजेत. अशा प्रकारे ए बिंदूतून पहिली स्पर्शिका काढली, तिला आपण एल नाव देऊया. आता या ठिकाणी बी हा सुद्धा वर्तुळावर बिंदू आहे. ए कडे जशा प्रकारे रचना केलेली आहे तशीच सेम आपण बी कडे करायचे आहे. बी च्या दोन्ही बाजूला समान अंतर घ्यायचे. बी वर लोखंडी टोक ठेवायचं आहे आणि बी वर लोखंडी टोक ठेवून वरच्या बाजूने जेवढं अंदाजे अंतर आहे तेवढंच खालच्या बाजूने घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने डाव्या आणि उजव्या बाजूने समान अंतर घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला हे दोन बिंदू मिळतील. याला आपण एम आणि एन, अशा प्रकारे आपल्याला दोन बिंदू मिळालेले आहेत, एम आणि एन. एम आणि एन हा जो रेषाखंड मिळालेला आहे त्याचा लंब दुभाजक काढायचा आहे. त्यासाठी एम वर लोखंडी टोक ठेवूया आणि याच्या निम्मेपेक्षा जास्त अंदाजे माप घ्यायचं आहे, निम्मेपेक्षा जास्त, आणि याच्या वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी कंस करायचे आहेत. आता अंतर न हलवता तुम्हाला एन वर ठेवायचं आहे. एन वर ठेवून याला जोडणारा कंस करायचा आहे. एम वर आणि एन वर ठेवून आपण हे दोन बिंदू मिळवलेले आहेत. आता हे जर आपण जोडलं बी बिंदूतून तर आपल्याला बी बिंदूतून जाणारी स्पर्शिका मिळेल. तर अशा प्रकारे आपल्याला ही दुसरी स्पर्शिका मिळालेली आहे. तर ही आपण ही एल होती आणि पी म्हणूया, आणि इथे एम एन हे नाव दिलेलं आहे आपण. तर ही एल आणि पी या आपण ए आणि बी बिंदूमधून जाणाऱ्या स्पर्शिका काढलेल्या आहेत. याचा छेदनबिंदू इथे ओ हा घेऊ शकता तुम्ही. तर अशा प्रकारे ही रचना तुम्ही करू शकता. प्रश्न 6 आहे, केंद्र ई असलेले 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळावर एफ बिंदू घ्या. बिंदू ए असा घ्या की ई डॅश एफ डॅश ए आणि एफ ए बरोबर 4.1 सेमी. बिंदू ए मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. कच्ची आकृती काढून मग पक्की आकृती काढू शकता. इथे आपण डायरेक्ट पक्की आकृती काढूया. तर इथं म्हणूया रचना. यामध्ये वर्तुळाचं केंद्र आपल्याला ई घ्यायचं आहे. तर इथे ई हे वर्तुळाचं केंद्र घेऊया आपण. आता इथे वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे. तर वर्तुळाची त्रिज्या 3.4 सेमी आपल्याला पट्टीमध्ये मोजून घ्यावं लागेल. वर्तुळाची त्रिज्या 3.4 सेंटीमीटर घेण्यासाठी आपण कंपासमध्ये 3.4 सेंटीमीटर अंतर घेऊया. हे 3 आहे, 3.4, हे 3 नंतर 3.4 मिलीमीटरवर लोखंडी टोक आपण घेतलेलं आहे आणि शून्यावर पेन्सिलचं टोक घेतलेलं आहे. अशा प्रकारे कंपासमध्ये 3.4 हे अंतर तुम्ही मोजून घ्यायचं आहे. हे 3.4 सेंटीमीटर इतकं आपण कंपासमध्ये अंतर घेतलेलं आहे. आता आपण ई वर लोखंडी टोक ठेवून वर्तुळ हे 3.4 सेंटीमीटरचं वर्तुळ काढलं. 3.4 सेंटीमीटरचं हलक्या हाताने वर्तुळ काढायचं आहे. वर्तुळावर एफ बिंदू घ्यायचा आहे. इथे साधारणपणे या ठिकाणी आपण एफ बिंदू घेतलेला आहे. वर्तुळावर एफ बिंदू घ्या. तर वर्तुळावर एफ बिंदू घेतलेला आहे. बिंदू ए असा घ्यायचा आहे की ई डॅश एफ डॅश ए, म्हणजे ई एफ आणि ए हे एका रेषेमध्ये आहे. पहिल्यांदा ही रेषा काढूया. तर हे पहिल्यांदा आपण जोडून घेतलेलं आहे. आता वर्तुळाची त्रिज्या 3.4 सेंटीमीटर घेतलेला आहे सेमी, ही एवढी. आता एफ पासून आपल्याला ए जो बिंदू आहे एफ ए हा 4.1 सेंटीमीटर आहे. म्हणजे एफ पासून आपल्याला 4.1 एवढं अंतर घ्यायचं आहे. एफ बिंदूपासून एफ हा जो आहे तो शून्याला जुळवलेला आहे आणि 4.1 हा 4.1. तर इथे आपला
हा ए बिंदू आलेला आहे. तर हा एफ ए जो आहे तो 4.1 आहे सेमी. अशा प्रकारे आता बिंदू ए मधून वर्तुळाची स्पर्शिका काढायची आहे. ए हा वर्तुळाच्या बाहेर येतो. वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायची असेल तर आपल्याला ई ए हा जो रेषाखंड आहे त्याचा लंब दुभाजक काढावा लागेल. त्यासाठी ई ए च्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर जे आहे ते अंदाजे घ्यायचं आहे आणि याच्या वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी कंस करायचा आहे. आता ए वर ठेवलं होतं, आता ई वर तुम्ही ठेवा. ई वर ठेवून अंतर न हलवता आपल्याला बिंदू मिळवायचे आहेत. हे जे दोन बिंदू मिळतील ते आपण जोडूया. तर इथे या ई एचा आपल्याला मध्यबिंदू मिळालेला आहे. इथे हा एफ इथं आहे, इथे ओ बिंदू मिळालेला आहे. तर हा जो ओ बिंदू मिळालेला आहे त्यावर आपल्याला लोखंडी टोक ठेवायचं आहे आणि ई इथपर्यंत अंतर घ्यायचं आहे. आता हे जे ई आणि ए हे दोघांचं अंतर सेम असलं पाहिजे. तर ई मधून जाणारं आणि ए मधून जाणारं हे दुसरं वर्तुळ काढायचं आहे. ओवर ठेवून ई आणि ए मधून जाणारं वर्तुळ आपल्याला काढायचं आहे. आता आपल्याला हे जे दुसरं वर्तुळ आहे पहिल्या वर्तुळाला या ठिकाणी छेदलेलं आहे. तिथं आपण एम आणि एन असं नाव देऊ शकता. आता आपण ह्या एम ए हा जोडूया. ए बिंदूतून ही पहिली स्पर्शिका मिळेल तुम्हाला. तर ए बिंदूतून जाणारी ही पहिली एम ए ही स्पर्शिका मिळालेली आहे. ए बिंदूतून जाणारी एन मधून दुसरी स्पर्शिका काढूया. अशा प्रकारे इथे ए एन, तर एम ए आणि एन ए या दोन्ही स्पर्शिका सारखे येतील ते तुम्ही मोजून लिहू शकता. तर अशा प्रकारे ही रचना तुम्हाला करायची आहे. प्रश्न 7वा आहे, जर त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एल बी एन, त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी बरोबर 5.1 सेमी, कोण बी बरोबर 40 अंश, बी सी बरोबर 4.8 सेमी, ए सी छेद एल एन बरोबर 4/7, तर त्रिकोण ए बी सी व त्रिकोण एल बी एन काढा. आता यामध्ये समरूपता दिलेली आहे आणि समरूपता जर दिली असेल तर दोन त्रिकोणांमध्ये कोणता बिंदू सामायिक आहे का तो तुम्हाला चेक करायचा आहे. त्रिकोण ए बी सी मध्ये आणि त्रिकोण एल बी एन या दोघांमध्ये एक बिंदू बी जो आहे तो सामायिक आहे. आता जर बिंदू सामायिक असेल तर तुम्हाला रचना जी आहे ती कशा प्रकारे करायची आहे आणि बिंदू सामायिक नसतील तर समरूपता वापरून दुसऱ्या राहिलेल्या त्रिकोणाच्या बाजू काढून मग त्रिकोण वेगवेगळे आपल्याला काढायचे आहेत. आता यामध्ये जर शिरोबिंदू सामायिक असेल तर कशा प्रकारे रचना करायची आहे तर त्यासाठी सुरुवातीला आपण काही भाग इथे सोडूया. तर इथे त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एल बी एन, तर हे दिलं आहे आपल्याला. आता यामध्ये बी हा जो बिंदू आहे दोघांमध्ये सामायिक आहे. तर इथे बी बिंदू बी हा दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक आहे. तर ही रचना तुम्हाला ह्या पद्धतीने लक्षात ठेवायची. दोघांमध्ये सामायिक जर बिंदू असेल तर या ठिकाणी दोन त्रिकोण जर समरूप दिले असतील तर त्यांच्या बाजू प्रमाणात असणार आहे. तर इथे ए बी छेद एल बी बरोबर बी सी छेद बी एन बरोबर ए सी छेद एल एन
तर इथे याला विधान क्रमांक 1 म्हणूया. तिथे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. आता आपल्याला प्रश्नामध्ये एक माहिती दिलेली ती घेऊया आपण. AC छेद LN हे प्रश्नामध्ये दिलेलं आहे 4/7 हे दिलं आहे आपल्याला. आता यावरून असं लक्षात येतं की AC छेद LN याचं गुणोत्तर या बाकीच्या गुणोत्तरांबरोबर आहे आणि AC छेद LN याचं गुणोत्तर 4/7 दिलेलं आहे. याचा अर्थ या तिघांचं गुणोत्तर 4/7 आहे. तर इथे AB छेद LB बरोबर BC छेद BN बरोबर AC छेद LN या सगळ्यांचं गुणोत्तर 4/7 आहे. त्याला विधान क्रमांक 3 विधान 1 आणि 2 वरून याचाच अर्थ असा आहे की ह्या तिन्ही बाजूंचं गुणोत्तर हे 4/7 आहे. AB BC आणि AC याचं गुणोत्तर 4 आहे आणि LB BN आणि LN यांचं गुणोत्तर 7 आहे. तर याचाच अर्थ असा आहे की त्रिकोण ABC हा छोटा आहे आणि जो उरलेला जो LBN हा मोठा आहे. तर इथे जर कच्ची आकृती काढायची झाली तर आपण पहिल्यांदा इथे जर तुम्ही कच्ची आकृती काढली तर हा जो सामायिक शिरोबिंदू आहे B तो इथे घेऊया. तर त्रिकोण जो ABC आहे तर इथे समजा आपण हा ABC तर ABC हा छोटा आहे. ही अंदाजे आकृती आहे. तर ABC हा जो त्रिकोण आहे तो छोटा आहे. कशावरून तर इथे हे गुणोत्तर छोटा आहे. त्यानंतर ABC मध्ये आपल्याला काय काय माहिती दिलेली आहे तर AB जी आहे ती 5.1 सेंटीमीटर आहे सेमी. त्यानंतर BC जी आहे ती 4.8 सेमी दिलेली आहे. त्यानंतर B जो कोण आहे तो 40 अंशाचा दिलेला आहे. ACचं आणि LNचं गुणोत्तर दिलं होतं त्यावरून आपण ह्या तिन्ही बाजूंचं गुणोत्तर मिळवलेलं आहे. आता आपली खालची जी बाजू आहे BC आहे तर इथे यामध्ये BCच्या खाली BN आहे तर इथे B नंतर इथे N येईल. त्यानंतर ABच्या खाली LB आहे तर इथं BL. तर अशा प्रकारे तुम्हाला L आणि N हे बिंदू घेता येईल. तर AB BC आणि BN यांचं गुणोत्तर जे आहे ते तुम्ही ह्यामध्ये 4/7 या सगळ्यांचं गुणोत्तर 4/7 आहे. जरी AC आणि LNचं गुणोत्तर दिलं असेल तरी या तिघांचंही गुणोत्तर हे 4/7 आहे. तर इथं BN आणि BC यांचं गुणोत्तर जे आहे 4/7 हे वापरून आपण ही आकृती काढू शकतो. तर ती कशी काढायची आहे तर त्यासाठी ह्या प्रकारची ही सुरुवातीला रचना करायची आहे. आता आपण पक्की रचना कशी करायची ती बघूया. आता आपण याची रचना करूया. रचना तर कच्ची जी आकृती त्यावरून आपण पक्की आकृती काढूया. तर ही BC ही 4.8 सेंटीमीटर घ्यायची आणि त्याला पुढं वाढवायचं आहे. तर आपण सुरुवातीला 4.8 सेंटीमीटर पट्टीमध्ये मोजून घेऊया. तर हा 0 आहे आणि हा 4.5 4.6 7 8 हा 4.8 आहे. तर हा इथपर्यंत घ्यायचा आहे 4.8. हा B आहे हा C आहे. आपण हा पुढे वाढवूया. तर इथे B भेटलेला आहे आणि इथे C भेटलेला आहे. हा 4.8 सेमी. अशा प्रकारे BC आपण पुढे वाढवलेला आहे. आता B ह्या ठिकाणी आपण 40 अंशाचा कोन घ्यायचा आहे. इथे Bचा कोन 40 अंशाचा आपल्याला घ्यायचा आहे. B वर
कोनमापकाचा मध्यबिंदू हा जुळवलेला आहे आणि या BC वर कोनमापकाचा अर्धा भाग हा आपण तंतोतंत जुळवलेला आहे. 40 अंशाचा घेताना इथे 0, 10, 20, 30, 40 तर 0 पासून 40 अंशाचा कोन मोजला आहे. आता आपण हा जोडूया. तर अशा प्रकारे आपण हा 40 अंशाचा कोन घेतलेला आहे. आता राहिलेली जी बाजू आहे BA हे सुद्धा आपण काढूया, म्हणजे ABC हा त्रिकोण तयार होईल. AB बाजू ही 5.1 सेंटीमीटर आहे. तर इथे कंपासमध्ये आपण 5.1 सेंटीमीटर मोजून घेऊया. कंपासमध्ये 5.1 वर लोखंडी टोक ठेवलं आणि पेन्सिलचं टोक आपण 0 पर्यंत नेऊन 5.1 एवढं अंतर आपण कंपासमध्ये घेतलेलं आहे आणि ह्या ठिकाणी B वर ठेवून आपण 5.1 चा कंस केला. तर अशा प्रकारे आपल्याला इथे A बिंदू मिळेल. हे आपण 5.1 सेमी घेतलेले आहे. AB ही 5.1 आहे. आता AC जोडूया आपण. तर दिलेल्या माहितीतला आपण ABC हा त्रिकोण सुरुवातीला काढलेला आहे. आता आपल्याला त्रिकोण LBN हा मिळवायचा असेल तर ही BC आणि BN यांचे 4/7 BN हे 7 भाग आहेत. त्यापैकी BC जी आहे ती 4 भाग आहे. तर सुरुवातीला आपल्याला या BN N बिंदू मिळवण्यासाठी आपण इथे कशा प्रकारची रचना करणार आहोत ती लक्षात ठेवा. साधारण अंदाजे इथे खालच्या बाजूनी लघुकोन घ्यायचा आहे. तो 30-40 कितीचाही घेऊ शकता तुम्ही. तर 90 पेक्षा कमी घ्या, तर डायरेक्ट बी घेऊ शकता तुम्ही. 40 अंशाचा मोजून घेतो. तर इथे तुम्ही डायरेक्ट सुद्धा घेऊ शकता. लघुकोन म्हणजे 90 पेक्षा कमी. तर इथे लघुकोन घेतलेला आहे. तो कितीचा घेतलेला आहे तो लिहिण्याची गरज नाही. तर ह्या B पासून हा जो किरण मिळालेला आहे त्याच्यावर अंदाजे माप घेऊन आपल्याला 7 भाग घ्यायचे आहेत. अंदाजे माप घ्या, साधारणपणे 7 भाग बसतील. अशा प्रकारे अंदाजे अंतर घ्यायचं आहे. 7 भाग घ्यायचे आहेत तुम्हाला B पासून. तर पहिला 1, 2, 3, 4, 5 अंतर हलू देऊ नका, 6 आणि 7. कंपासमध्ये अंदाजे अंतर घेऊन आपण असे 7 भाग घेतलेले. तर हा पहिला B1, B2, B3, B4, B5, B6, B7. तर हे 7 भाग आपण ह्या B वर लघुकोन घेऊन त्याच्यावर हे 7 भाग घेतलेले आहेत. आता आपल्याला जो BC आहे तो 4 भाग आहे. त्यातला हा 4 भाग आपण पहिल्यांदा याला जॉईंट करूया. चार भाग जो आहे तो BC आहे. तर ह्या 4 भागामधला BC जो आहे तो 4 भाग आहे आणि जो BN आहे तो आपल्याला 7 भाग घ्यायचा आहे. पण इथे इथे 7वा आहे भाग, पण इथे आपल्याला तो बिंदू मिळवण्यासाठी आता हा 7वा भाग याच्यावर मिळवण्यासाठी कशा प्रकारची कृती करायची आहे. तर हा 4था भाग आपल्याकडे आहे. तर इथे लोखंडी टोक ठेवायचं आहे. अंदाजे माप घेऊन ह्या कोनावर तुम्ही चाप करायचा आहे. तर इथे अंदाजे माप घेऊन या 4थ्या भागावर ठेवून अंदाजे माप घेऊन कंस करायचा आहे. आता हे अंतर तुम्ही हलवायचं नाही आणि 7 वर ठेवायचं आहे.
7 वर ठेवून तेवढ्याच मापाचा कंस करायचा आहे. आता आपल्याला या कोनामधलं माप मोजायचं आहे. चौथ्या भागातल्या कोनाचं माप इथे जे आहे ते आपण बरोबर या कंपासमध्ये घ्यायचं आहे. लोखंडी टोक या भागावर ठेवून दुसरा भाग बरोबर या कोनामधलं जे अंतर आहे ते तुम्ही बरोबर मोजून घ्यायचं आहे. हे कोनामधलं अंतर जे आहे ते व्यवस्थित मोजायचं आहे. आता हे अंतर न हलवता तुम्हाला इथे 7व्या भागावर हा जो भाग मिळालेला आहे तिथं ठेवून याच्यावर कंस करायचा आहे. हा जो बिंदू मिळेल तो बिंदू तुम्ही या 7 पासून पुढे वाढवायचा आहे. तर अशा प्रकारे हा पहिला बिंदू आपल्याला N मिळेल. आता राहिलेला जो बिंदू आहे L हा मिळवण्यासाठी कशा प्रकारची कृती करायची आहे तर आता या ठिकाणी कोन आहे तेवढाच कोन जर इथं झाला तर इथे संगत कोन एकरूप होऊन ह्या रेषा आपण समांतर घेऊ शकतो. तर इथे हा जो कोन आहे त्याच्यावर लोखंडी टोक ठेवायचा आहे, अंदाजे माप घ्यायचा आहे आणि ह्या कोनावर कंस करायचा आहे. आता अंतर न हलवता तेवढंच तुम्हाला N वर ठेवायचं आहे आणि परत कंस करायचा आहे. अंतर जे इथं घेणार आहे तेच इथं घ्यायचं. तर आपल्याला या कोनामधलं अंतर जो C कोन आहे याच्यामधलं अंतर मोजायचं आहे. याच्यावर लोखंडी टोक ठेवूया. इथे लोखंडी टोक ठेवलं आणि ह्या कोनामधलं अंतर मोजण्यासाठी इथे लोखंडी टोक ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि ह्या कोनामधलं अंतर जे आहे ते इथे बरोबर तंतोतंत जे आहे ते मोजायचं आहे आणि हे अंतर न हलवता तुम्ही इथे या बिंदूवर ठेवून कंस करायचा आहे. तर हा जो बिंदू मिळेल तो आपण N मधून पुढे जर जोडला तर अशा प्रकारे हा L राहिलेला बिंदू मिळेल. तर या पद्धतीने त्रिकोण ABC आणि LBN हे दोन त्रिकोण आपल्याला रचना करून काढता येतील. प्रश्न 8वा आहे त्रिकोण PYQ असा काढा की PY बरोबर 6.3 सेमी, YQ बरोबर 7.2 सेमी, PQ बरोबर 5.8 सेमी. त्रिकोण XYZ हा त्रिकोण PYQ शी समरूप त्रिकोण असा काढा की YZ छेद YQ बरोबर 6/5. तर इथं सुरुवातीला म्हणूया आपण त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण काढायचा आहे PYQ शी. समजा हे दिलंय आपल्याला. आता यामध्ये कोणता बिंदू सामायिक आहे तर Y. तिथे बिंदू Y हा सामायिक बिंदू आहे. आता दोघांमध्ये हा बिंदू सामायिक आहे. जर बिंदू सामायिक असेल तर तुम्हाला ह्या स्टेप करायच्या आहेत. जर दोन्ही त्रिकोणांमध्ये बिंदू सामायिक नसेल तर समरूपता वापरून दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजू किंवा कोन काढून मग ते दोन त्रिकोण वेगवेगळे काढायचे आहेत. इथे त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण PYQ आहे म्हणून इथे XY ही जी बाजू आहे ती PY शी समरूप असणार आहे. त्यानंतर YZ ही बाजू YQ शी समरूप असणार आहे. त्यानंतर XZ ही बाजू PQ ला समरूप असणार आहे. याला विधान क्रमांक 1 म्हणूया. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. आता यामध्ये आपल्याला YZ आणि YQ समरूप काढत असताना YZ आणि YQ हे 6/5 असं दिलेलं आहे. हे दिले आहे.
याचाच अर्थ असा की जर वाय झेड छेद वाय क्यू, वाय झेड छेद वाय क्यू यांचं गुणोत्तर ह्या बाजून बरोबर असेल आणि यांचं गुणोत्तर 6/5 असेल, या तिन्ही बाजूंचं गुणोत्तर एवढंच असणार आहे. तर एक्स वाय छेद पी वाय आणि वाय झेड छेद वाय क्यू बरोबर एक्स झेड छेद पी क्यू बरोबर 6/5. त्याला विधान क्रमांक 3 म्हणूया. विधान 1 आणि 2 वरून याचाच अर्थ असा आहे की एक्स वाय, वाय झेड आणि एक्स झेड यांचं गुणोत्तर 6 आहे आणि पी वाय, वाय क्यू आणि पी क्यू यांचं गुणोत्तर 5 आहे. याचाच अर्थ हा जो वरचा त्रिकोण आहे तो एक्स वाय झेड हा मोठा आहे आणि पी वाय क्यू हा त्रिकोण छोटा आहे, कारण त्याचं गुणोत्तर छोटा आहे, त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर छोटं आहे. आता इथे जर कच्ची आकृती काढायची झाली तर कच्ची आकृती पट्टीने काढू शकता किंवा डायरेक्ट काढू शकता. तर ही कच्ची आकृती, यामध्ये सामायिक बिंदू जो आहे तो वाय आहे. तर पहिला जो त्रिकोण आहे छोटा पी वाय क्यू आहे, तर इथे समजा हा पी आहे, हा वाय आणि क्यू, तर हा जोडूया आपण. ही कच्ची आकृती आहे. आता यामध्ये आपल्याला हा पी वाय क्यू हा छोटा आहे आणि उरलेला जो आहे तो मोठा आहे. आता बाकीचे बिंदू मिळवण्यासाठी आपण याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, तर पी वाय हा जो आहे तो 6.3 दिलेला आहे सेमी. त्यानंतर वाय क्यू हा जो आहे 7.2 सेंटीमीटर दिलेला आहे. त्यानंतर पी क्यू ही 5.8 दिलेलं आहे सेमी. आता इथे वाय क्यू कुठे याच्यामध्ये बघा, वाय क्यू हा वाय क्यू जो आहे त्याला प्रमाणात आहे वाय झेड, तर वाय झेड इथं येईन, मग हा झेड येईन, तर वाय क्यूला प्रमाणात वाय झेड आहे. त्यानंतर पी वाय, तर पी वाय इथं आहे, तर पी वायला हा वाय एक्स होईल, हा इकडे एक्स येईल, तर हा पी वाय आणि हा एक्स, तर इथं अशा प्रकारे एक्स वाय झेड हा त्रिकोण आपल्याला मिळू शकेल. तर ह्या पद्धतीने तुम्ही ही कच्ची आकृती काढायची. आता ही कच्ची आकृतीवरून आपण पक्की आकृती काढूया. रचना, पक्की आकृतीची रचना. पक्की आकृती काढण्यासाठी वाय क्यू, हा वाय क्यू जो आहे तो 7.2 सेमी आहे. तर इथे वाय क्यू आपण पहिल्यांदा घेऊया. तर हा वाय आहे शून्यावर. त्यानंतर वाय क्यू जो आहे, क्यू जो बिंदू आहे तो 7.2 आहे, तर इथे 7 आहे, 7.2. तर हा पुढे आणखी वाढवायचा, कारण आपला हा वाय आहे आणि हा क्यू आहे, हा 7.2 सेंटीमीटर घेतलेला आहे. इथे आपण बाण दाखवूया. आता इथे आपण त्रिकोण पी वाय क्यू च्या ज्या बाजू आहेत त्या पहिल्यांदा काढून घेऊया. तर 6 नंतर 6.1, 6.2, 6.3, लोखंडी टोक 6.3 वर आणि शून्यावर दुसरं टोक. आता हे कंपासमध्ये जे अंतर आहे ते 6.3 आहे, हे वाय वर ठेवूया आणि 6.3चा कंस करूया. आता आपल्याला पी बिंदू मिळण्यासाठी हा पी क्यू जो आहे 5.8 सेंटीमीटर घ्यायचा आहे. तर इथे 5.8 म्हणजे 5.5, 6, 7, 8, 5.8 आणि हा 0. कंपासमध्ये 5.8 सेंटीमीटर अंतर घेऊन क्यूवर ठेवायचं आहे आणि कंस करायचा आहे. अशा प्रकारे हा बिंदू मिळेल. तर हा पी बिंदू आहे. आपण पहिल्यांदा त्रिकोण जोडूया. त्यानंतर पी क्यू जोडूया. पी वाय जो आहे तो 6.3 सेंटीमीटर घेतला होता आपण. त्यानंतर पी क्यू जो आहे तो 5.8
सेमी. तर त्रिकोण PYQ हा भेटलेला आहे. त्रिकोण XYZ कशा प्रकारे मिळवायचा आहे त्यासाठी तुम्हाला ह्या जे बाजूचं प्रमाण आहे त्यामध्ये YQ हा जो YQ आहे तो 5 भाग आहे आणि YZ जो आहे तो 6 भाग आहे. म्हणजे हा Z इकडे येणार आहे. तर टोटल 6 भागांपैकी हा जो YQ आहे तो 5 भाग आहे. म्हणजे इथे Y ठिकाणी आपल्याला लघुकोन घ्यायचा आहे. तर डायरेक्ट बी घेऊ शकता तुम्ही किंवा कोनमापकाच्या सहाय्याने घेऊ शकता. साधारणपणे कोनमापकाच्या सहाय्याने तुम्ही 40 अंशाचा कोन घेऊ शकता. इथे 40 अंशाचा कोन घ्या. पुढे वाढवा. किती अंशाचा कोन घ्यायचा आहे तो तुम्ही इथे लिहायची गरज नाही. लघुकोन घ्या 90 पेक्षा लहान. आता यावर आपल्याला 6 भाग घ्यायचे आहेत कारण टोटल जे मोठे भाग आहेत ते 6 भाग आहेत. तर कंपासमध्ये अंदाजे माप घ्यायचं आहे आणि Y पासून सुरुवात करून आपण 6 भाग मोजायचे आहेत. तर इथे अंदाजे माप घेऊन 6 भाग Y पासून पुढे घ्यायचे आहेत. 1 त्यानंतर 2 3 4 5 आणि 6. तर हा Y1 पहिला आलेला आहे. हा Y2 Y3 Y4 Y5 आणि Y6. अशा प्रकारे हे 6 भाग आपल्याला मिळालेले आहेत. त्यापैकी हा जो YQ आहे तो 5 भाग आहे. म्हणजे ह्या 5 भागापासून YQ आपण जोडून घेऊया कारण हा 5 भाग आहे. YQ जो आहे तो ह्या समान भागांमधले 5 भाग आहेत आणि जो Z आपल्याला मिळवायचा आहे तो 6व्या भागावर मिळवायचा आहे. तर तो आपण कसा मिळवायचा आहे. आता आपल्याला हा जो Z बिंदू मिळवायचा आहे तो 6व्या भागावर आहे. तर इथे आपण 5 भागावर इथे कोन आहे तर तेवढाच कोन इथे 6व्या भागावर केला तर आपल्याला Z बिंदू मिळू शकेल. तर तो कसा मिळवायचा आहे. इथे अंदाजे माप घ्यायचा आहे. 6 इथे 5 वर ठेवायचा आहे कारण 5 ठिकाणी आपल्याला कोन जेवढा आहे तेवढाच 6व्या ठिकाणी करायचा आहे. इथे अंदाजे माप घेऊन असा कंस करायचा आहे. तेवढंच माप न हलवता तुम्हाला 6 वर ठेवायचं आहे. 6 वर ठेवून तेवढंच माप घेऊन तुम्हाला परत कंस करायचा आहे. आता आपल्याला हा 5व्या भागापासून जे अंतर घेतलं होतं कोनावर ते अंतर तुम्ही मोजायचं आहे. हे कोनामधलं जे अंतर आहे या कोनामधलं जे अंतर आहे तेवढंच अंतर या पासून आपण घ्यायचं आहे. तर या कोनामधलं जे अंतर आहे ते चित्र आपण घेतलेलं आहे. तर हा बिंदू मिळालेला आहे. तर तो हा 6व्या भागापासून आपण तो 6व्या भागापासून हा बिंदू जर आपण जॉईन केला तर इथे समांतर रेषेचा गुणधर्म वापरून आपण इथे Z बिंदू मिळवू शकतो. इथे Z बिंदू येईल. आता आपल्याला राहिलेला जो X बिंदू मिळवायचा असेल तर तो कसा मिळवायचा आहे. तर आता इथे Q ठिकाणी जेवढा कोन आहे तेवढा Z ठिकाणी कोन करायचा आहे. तर त्यासाठी पुन्हा इथं Q वर लोखंडी टोक ठेवायचं आहे. अंदाजे माप घ्यायचं आहे आणि या कोनावर Q ठिकाणी कोनावर जेवढं अंतर घेणार आहे तेवढंच Z ठिकाणी घ्यायचं आहे. आपण या ठिकाणी ह्या कोनामधलं जे अंतर आहे ते इथे मोजूया. हे अंतर इथे मोजलेलं आहे आणि तेवढंच अंतर न हलवता या कोनापासून आपण इथे घेऊया. आता हा जो बिंदू मिळालेला आहे तो आपण Z मधून पुढे वाढवूया. तर अशा प्रकारे इथे
एक्स हा बिंदू मिळेल. तर या पद्धतीने त्रिकोण वाय झेड एक्स आणि त्रिकोण पी वाय क्यू हे दोन त्रिकोण आपल्याला रचना करून काढता येतील. झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.